अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा. कन्नड शेलगावात छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या उभारणीचा ऐतिहासिक सोहळा. कन्नड ग्रामीण तालुक्यातील शेलगाव दिनांक 22 शनिवार रोजी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि सामाजिक समतेचे प्रणेते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा उभारणीचा भूमिपूजन व उद्घाटन सोहळा शेलगाव येथे उत्साहपूर्ण व भक्तिभावपूर्ण वातावरणात पार पडलाय. परमपूज्य योगीराज दयानंद महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत कन्नड तालुक्याचे आमदार संजनाताई जाधव यांच्या हस्ते हा सोहळा संपन्न झालाय. यावेळी आमदार संजनाताई जाधव यांनी आपल्या उद्घाटनपर मनोगतात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार व कार्यावर प्रकाश टाकला. दोन्ही महान विभूतींनी समाजाला स्वाभिमान, समता, न्याय आणि प्रगतीचा मार्ग दाखविला असून त्यांच्या विचारांचा आदर्श प्रत्येकाने आपल्या जीवनात घ्यावा असे आवाहन त्यांनी केले. शेलगावच्या वैभवात मोलाची भर घालणारा हा ऐतिहासिक सोहळा ग्रामस्थांसाठी अभिमानाचा क्षण ठरला. दोन्ही महापुरुषांच्या विचारांना अभिवादन करणाऱ्या या उपक्रमामुळे गावात एकता, समता आणि सामाजिक बांधिलकीची भावना अधिक दृढ होण्यास प्रेरणा मिळणार आहे. कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्य रावसाहेब पवार, माजी जिल्हा परिषद सदस्य प्राचार्य संदीप पाटील, शिवसेना जिल्हा सचिव बादशाह पटेल, तुकाराम वानखेडे, सरपंच दिनकर खरात, पुंजाराम सोनसुद्रे, जगन जंगले, रेवण मनगटे, प्रेम जंजाळ, शंकर वाघ, शिवाजी नाना मनगटे, कैलास मनगटे, युनुस पटेल, बालू मनगटे, नासिर पटेल यांच्यासह ग्रामस्थ व मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच विलास मनगटे यांनी केले. सूत्रसंचालन प्राध्यापक पुरुषोत्तम मनगटे यांनी केले तर आभार विठ्ठल मनगटे यांनी मानले. आता आमचा विषय झाला होता रावसाहेब पाटील, पवार योजना, सरपंच आधी माझे सगळे महिला मंडळ सगळ्याच्या साक्षीने हा मंगळमय सोहळा नाही, हा करू धर्माचे पालन अशा या प्रसंगामध्ये ते धर्म नाही, नेते नाही बरं का, एका संघटनेमध्ये बरं का आपण जे विचार मानलेले आणि गाव आमचं असं आहे. ताईच्या जवळ आपण कसं जायचं, काय करायचं, पण ते माझ्या जवळ आल्याच्या नंतर आता तुम्ही त्यांना काही जरी दिलं तर ते तुमच्या जवळ येऊ शकत नाही, कारण त्यांच्यावरती जो मायेचा हात मी फिरवते तर तो माझ्यापेक्षा चांगला कोणीच फिरवू शकत नाही असं मला या ठिकाणी वाटतं. मनगटे काकांनी अतिशय महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडला की आपला जिल्हा परिषद जी शाळा आहे, मी आपल्या सगळ्यांना सांगितलं होतं की आपल्या तालुक्यामध्ये एक विचित्र प्रथा पडलेली आहे की आमदार काय करतो तर आमदार फक्त लग्न मौती करतो आणि आमदार सभागृह बांधतो, याच्या व्यतिरिक्त आमदार काहीच करत नाही. अशी आपल्या सगळ्यांची आपण सगळ्यांनी पाहिलेले आमदार आहेत. पण ते मागा आणि त्याच्यानंतर आपल्या गावामध्ये किंवा गाव अंतर्गत रस्ते मागा, कारण आपण सभागृह करतो, सभागृहात 25-30 लाख रुपये घालतो आणि मग ते सभागृहानंतर वापरण्यात आणतो किंवा नाही आणतो, कुणी वापरतं कुणी वापरत नाही. त्याच्यामुळे हा जर निधी आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि आपल्या गावाच्या रस्त्यांसाठी जर आपण वापरला तर मी बादशाह पटेल या गावाचा भूमिपुत्र. आज महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे भूमिपूजनाचा कार्यक्रम कन्नड सोयगाव मतदारसंघाच्या आमदार माननीय संजनाताई जाधव यांच्या हस्ते पार पाडला. यासाठी या गावाचे शेलगावचे सरपंच विलास बापू मनगटे यांनी परिश्रम घेतले आणि हा कार्यक्रम घडवून आणला. त्यात विलास बापू मनगटे व गावातील प्रतिष्ठित व्यक्ती, माझ्याच गावातील सर्व लोक माझ्या घरी संभाजीनगर येथे आले आणि त्यांनी शेलगाव येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं उभारणीचे काम आपल्या गावात करायचे आहे, त्याकरिता तुझ्याकडून काय करता येईल असा प्रश्न केल्याने मी त्यांना सेकंडही न थांबता लगेच सांगितले, जो पुतळ्याचा खर्च असेल तो खर्च मी करेल आणि माझ्या खर्चाने शेलगाव येथे आपला पुतळा उभारणी करण्यात येईल. सदर मग त्यानंतर आम्ही पुतळ्याकडे गेलो. 4,51,000 रुपयाचा पुतळा आम्ही विलास बापू आणि आम्ही जाऊन खरेदी केला. 14.5 फुटाचा खरेदी केला आणि तो आज इथे तो भूमिपूजन करून मान्यता जवळपास झालेली आहे.
ते होऊन लगेच इथं पुतळा उभारणीचं काम होईल याबाबत मी सांगतो. नमस्कार, मी विलास बापू मनगट्टे, शेलगाव. आज या शेलगाव नगरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं भूमिपूजन झालं आणि त्या भूमिपूजनानंतर माझे परम मित्र बादशाह पटेल यांनी 4,51,000 रुपयाचा पुतळा आपल्या शेलगावसाठी सप्रेम भेट दिला. त्याबद्दल शेलगावच्या वतीने मी बादशाह पटेल साहेबांचं अभिनंदन केलं, सर्वांच्या समोर स्वागत केलं. आणि या शेलगाव नगरीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचा हे दोन पुतळे सर्व गावाच्या सहकार्याने बसवणार येणार आहे. त्याबद्दल सर्व गावाचे मी धन्यवाद मानतो.